जय भीम मित्रांनो. तर मी हे माझ्या भावासाठी शिकवत असतो आणि माझा स्वतःचा अभ्यास व्हावा म्हणून कोणाला फायदा झाला तर चांगलाच आहे. ओके. तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेसिडेंट पूर्ण बघून घेतला होता. तर या व्हिडिओमध्ये मी नोट्स काढलेल्या आहेत प्रेसिडेंटवरती, तशा व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नरवरती काढलेल्या आहेत. तर त्या नोट्स दाखवतो आणि नोट्सवरनं सध्या रिव्हिजन करू, मग व्हाईस प्रेसिडेंट बघून मग गव्हर्नर बघू आणि मग तुम्हाला ते नोट्स बनवायचं सांगेल मी आणि मग त्यानुसार तुम्ही पाठ करू शकाल. ओके. तर सुरू करूया. मला एक्झिक्युटिव्ह पॉवर हे आणि नोट्समध्ये असं हे काय पार्ट 5 चॅप्टर 1 द एक्झिक्युटिव्ह द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट. तर ही प्रेसिडेंटची लाईन, ही व्हाईस प्रेसिडेंटची. तसंच पुढे जाऊन पार्ट 6 द स्टेट्स चॅप्टर 1 जनरल येतो. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा सहभाग होत नाही स्टेटच्या डेफिनेशनमध्ये, आता बदलला असेल. आणि चॅप्टर 2 द एक्झिक्युटिव्ह द गव्हर्नर. ठीक आहे. तर आता हे नंतर बघूया. सुरुवातीला हे तर काय प्रेझेन्स. आर्टिकल 52 सांगते देर शॅल बी अ प्रेसिडेंट. तर त्यामुळं हे प्रेझेन्सचं आर्टिकल 52. दुसरं वर्क एक्सटी म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स. मग आर्टिकल 53(1) काय म्हणते, एक्झिक्युटिव्ह पॉवर्स एकतर डायरेक्टली अंमलात आणल्या जातील किंवा सबऑर्डिनेट ऑफिसर्सद्वारे प्रेसिडेंटद्वारे त्या प्रेसिडेंटकडे असतात. आर्टिकल 53(3) आता मी उलट केले बघा. इथं 1 आहे, इथं 3 आहे आणि मग 2 आहे आणि मग 54. आता 54 तर इलेक्टोरल कॉलेजचं आहे, पण 53(1) आणि मग 2 नंतर घेतलं का, कारण हे 51 नंतर 3 रिलेटेड आहे म्हणून. तर 53 क्लॉज 1 एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ द प्रेसिडेंट शाल executive power of the union shall be vested in the president, which he shall exercise directly or through officer subordinate to him. Next, article 53(3) it's बताइए no low to high. लो टू आहे, प्रेसिडेंटकडे सगळी एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे म्हणून खालून वर सगळी पॉवर प्रेसिडेंटच्या हातात येऊन जाईल असं होत नाही. हा, पण हाय टू लो आहे. यस, हाय टू लो लिहिले मी. म्हणजे आता प्रेसिडेंट जवळचे काही अधिकार हे पार्लमेंटने कायद्याद्वारे प्रेसिडेंटला सोडून इतर त्याच्या सबऑर्डिनेटला कोणाला द्यायचं असेल तर ते पार्लमेंट देऊ शकेल, असा त्याचा अर्थ. ठीक आहे. तर काय 53(1) एक्झिक्युटिव्ह पॉवर डायरेक्टली और बाय सबऑर्डिनेट ऑफिसर्स. 53(3) no low to high, yes high to low. 53(2) supreme command of defense forces under the president. ठीक है. इलेक्टोरल कॉलेज आर्टिकल 54 इलेक्टेड लोकसभा मेंबर, राज्यसभा मेंबर, 29 लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर्स अँड 2 युनियन टेरिटरीज इलेक्टेड मेंबर्स सगळे. ठीक आहे. नेक्स्ट इलेक्शन प्रोसिजर. आर्टिकल 55(1) युनिफॉर्मिटी इन डिफरंट स्टेट्स. 55(2) युनिफॉर्मिटी अमॉंग स्टेट्स. मग त्याच्यासाठी ईच MLA चं काढायचं. जर 500 पेक्षा कमी असेल तर ती तसंच ठेवायचं. बाकी पण रिमाइंडर 500 पेक्षा जास्त असेल तर +1 करायचे आहे ईच MLA च्या वोट्समध्ये. मग हे ईच MLA आलं की त्याच्यावरून त्या राज्याच्या टोटल MLA ची काढायचं. मग सगळ्या राज्यांच्या सगळ्या MLA ची टोटल काढायची आणि मग त्याची जी टोटल येईल त्याला टोटल MPs ने डिवाइड केलं की एका MP ची येते. म्हणजे मग आली युनिफॉर्मिटी अमॉंग स्टेट्स अँड पॅरिटी बिटवीन स्टेट्स अँड युनियन. या दोन्हीसाठी म्हणून हे ABC असं आहे. 55(2). 55(3) proportional system of proportional representation by system of single transferable vote by under secret ballot paper. तर proportional representation by single transferable vote हे 55(3). प्रेसिडेंट इलेक्शन असं असेल. ठीक आहे. टर्म ऑफ ऑफिस 56(1) 5 इयर असेल. आता मी बी आधी लिहिले बघा. 5 इयर असेल जर त्याला आर्टिकल 60 द्वारे रिमूव्ह नाही केलं तर, किंवा आता 55(1)A जर त्यानं व्हाईस प्रेसिडेंटला रिजिग्नेशन नाही दिलं तर, आणि 56(1)C टिल सक्सेसर ऑफिसमध्ये येईपर्यंत. मी असं बी वाला आधी का घेतलं तर बघा 5 वर्षाचा कार्यकाळ आहे, तर रिमूव्ह करता येतं. ठीक आहे, चालेल. रिजिग्नेशन, रिमूव्हल अँड सक्सेसर सरळ घेतलं तरी चालेल. मला ते आधी बरं वाटलं होतं म्हणून तसं केलं होतं मी. तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकाल. ओके. तर 56(1)
टर्म ऑफ ऑफिस 5 इयरची असेल, ए मध्ये म्हणतंय रिजिग्नेशन देईपर्यंत, बी मध्ये म्हणतंय त्याला काढून टाकेपर्यंत आर्टिकल 61 द्वारे, आणि सी म्हणते की सक्सेसर त्याच्या ऑफिसमध्ये येईपर्यंत. आणि 56 क्लॉज 2 काय म्हणतं की मग ते प्रेसिडेंटनी लवकरात लवकर लोकसभेच्या स्पीकरकडे, आता स्पीकर लोकसभेचाच असतो म्हणून फक्त स्पीकर म्हणून स्पीकरकडे ते इन्फॉर्म करावं लागतं. ठीक. आता रिइलेक्शन आर्टिकल 57 द्वारे रिइलेक्शनचा ज्याने पद आधी सांभाळलेला आहे किंवा आता धरून पद आहे त्या सर्वांना रिइलेक्शनचा अधिकार आहे. एलिजिबिलिटी आता 58(1) मध्ये एलिजिबिलिटी काय, सिटीजन असावा, 35 वर्ष कंप्लीट असावेत, ग्रेटर असावेत 35 पेक्षा, इक्वल नाही चालणार आणि कमी नाही चालणार. ठीक आहे. आणि तो लोकसभेचा सदस्य होण्याकरता पात्र असावा. आणि 58 क्लॉज 2 काय म्हणते, नो ऑफिस ऑफ प्रॉफिट, ओपी केले मी, नो ऑफिस ऑफ प्रॉफिट. ठीक आहे. पुढं कंडिशन्स ऑफ प्रेसिडेंट ऑफिस 59(1) नो मेंबर ऑफ पार्लमेंट और स्टेट लेजिस्लेचर, आणि जर तो मेंबर असेल तर ही इज डीम्ड टू बी वॅकेटेड दोज ऑफिसेस द डे ही इंटर्स अपॉन द ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट. परत मग 59(2) की ते पदावर असताना तो ऑफिस ऑफ प्रॉफिट त्याच्याकडे असू शकत नाही. आता इथं बघा 58(2) मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट ची कंडिशन होती, ती कसं इलेक्शन होण्याच्या आधीची, आणि इलेक्शन झाल्यावरही पदावर असतानाही तो ऑफिस ऑफ प्रॉफिट घेऊ शकत नाही, त्याच्याकरता 59(2) आहे. तर बघा आता लईच अवघड प्रश्न विचारायचं झालं तर मग असं विचारल्या जाऊ शकतं की प्रेसिडेंट पदावर असताना ऑफिस ऑफ प्रॉफिट चा पद घेऊ शकत नाही, हे कोणत्या आर्टिकलद्वारे म्हणले. तर मग यामध्ये स्पेसिफिक 59(2) म्हणावं लागतं, 58(2) नाही चालणार. ठीक आहे. 59(3) काय, रेसिडेन्स विदाउट पे, की प्रेसिडेंटला त्याचं जे प्रेसिडेंटचा हाऊस आहे ते विदाउट पे राहण्याचा अधिकार आहे, आणि त्याचे इम्युलमेंट्स, अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेस आहेत ते कायद्याद्वारे दिलेले असतील, आणि जोपर्यंत कायद्याद्वारे नसेल तोपर्यंत सेकंड शेड्यूल मध्ये जसे आहेत ते असावे. तर मग सेकंड शेड्यूल मध्ये काय, इम्युलमेंट्स, अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेस. 59(4) काय, नो डिमिनिशिंग, काय इम्युलमेंट्स आणि अलाउन्सेस डिमिनिश करायचे नाही ड्युरिंग द टर्म ऑफ ऑफिस. प्रिव्हिलेजेस करता येऊ शकतात बहुधा, कारण त्यामध्ये तसं दिलेलं नाहीये, प्रिव्हिलेजेस शब्द नाहीये त्यामध्ये. आता रिमूव्हल, कारण अवघड प्रश्न विचारायचं झालं तर असं येतो की प्रेसिडेंटचे प्रिव्हिलेजेस ड्युरिंग द टर्म ऑफ ऑफिस डिमिनिश करता येऊ शकतात का. तर मग आता इथून अंदाज लावून म्हणावं लागतं की कदाचित येऊ शकतील, कारण इथं शब्द नाहीये तसं, कळालं का. इथं फिक्स कमी करायचं नाही असं म्हणलं नाही, इथं मोकळं सोडलंय, त्याच्यामुळं ते मग सुप्रीम कोर्टावरती अवलंबून राहील की त्याचं सुप्रीम कोर्ट कसं इंटरप्रिटेशन करते ते. पुढं रिमूव्हल आर्टिकल 61. हा आता रिमूव्हलचे काय 61(1), 59 नंतर मी डायरेक्ट 61 घेतले बघा, 60 पुढे कुठेतरी घेतलं असं. हे 61(1) काय, रिमूव्हल करता येतं प्रेसिडेंटचं फॉर व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, मग त्याला इम्पीचमेंट प्रोसिजर्स म्हणतात, आणि मग ते चार्जेस प्रिफर केल्या जाईल कुठल्याही एका हाऊसद्वारे. पण मग आता 66(2) मध्ये जर पहिलं हाऊस चार्जेस प्रिफर करणार असेल तर त्याकरता काय करावं लागेल की त्याकरता 1/4 नॉट लेस दॅन 1/4 ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस, म्हणजे 25% कमी नसणाऱ्या लोकांद्वारे ते साईन केल्या गेलं पाहिजे, आणि 14 दिवसाची नोटीस दिली पाहिजे. बघा इथे लिहिले मी, नॉट लेस दॅन 1/4 टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस, 14 दिवसाची नोटीस, आणि मग ते पास व्हायला पाहिजे नॉट लेस दॅन 2/3 ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. हे जर पास झालं तर चार्जेस प्रेफर झाले असं समजल्या जातं. मग 66(3) काय म्हणतं की आता त्याच्या पुढं पहिल्या हाऊसने चार्जेस प्रेफर केले, ते दुसऱ्या हाऊसकडे गेलं, दुसरा हाऊस ते चार्ज इन्व्हेस्टिगेट करते किंवा इन्व्हेस्टिगेट करून घेते. ते करताना प्रेसिडेंटला एक तर स्वतःला अपियर राहायचा अधिकार आहे किंवा कोणाकडून तरी स्वतःला रिप्रेझेंट करायचा अधिकार आहे. आणि ते झाल्यानंतर जर परत त्या सभागृहामध्येही नॉट लेस दॅन 2/3 ऑफ टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस नुसार चार्जेस सस्टेन होण्याचा रिझोल्युशन पास झालं तर त्या रिझोल्युशनचा अर्थ त्याच दिवशी प्रेसिडेंटला इम्पीचमेंटद्वारे पदावरून काढून टाकल्या गेला असं त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. पुढं आता हे 61 आणि 66 झालंय. आता इथं 62(1) काय म्हणते, जर नेक्स्ट इलेक्शन घ्यायचं असेल तर टर्म येऊन असेल, टर्म संपणार असेल प्रेसिडेंटची तर ते टर्म संपण्याच्या आधी घ्यायचं. पण जर डेथ, रेजिग्नेशन आणि रिमूव्हलद्वारे वॅकन्सी होत असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढं घ्यायचं, पण 6 महिन्यापेक्षा जास्त उशीर होऊ द्यायचा नाही, 6 महिन्याच्या आतच घ्यायचं. ओके. पुढं आता अदर कंटिंजन्सीज, दुसरा काही प्रॉब्लेम आला असेल तर आता हे आर्टिकल 70 आहे ते बघितलं नाही, ते व्हाईस प्रेसिडेंट नंतर येतं.
तर मला वाटतं हे 66 चुकून झाले, 61च असायला पाहिजे. ठीक आहे, ते नंतर बघू आपण काय ते. आता हे पुढचे आर्टिकल बघितले नाहीत आपण, फक्त 60 आर्टिकल बघितलं आणि ते ओच सगळ्यात शेवटी ठेवलं आहे. 60 काय, सीजीआय, एक तर सीजीआय समोर किंवा सिनियर मोस्ट अवेलेबल जज, सुप्रीम कोर्ट जज समोर प्रेसिडेंट किंवा जो कोणी एक्झिक्यूट, एक तर प्रेसिडेंट किंवा जो कोणी एक्झिक्यूट करेल प्रेसिडेंटचं ऑफिस किंवा डिस्चार्ज करेल फंक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट, तर त्या सगळ्यांनी ती ओथ घ्यावी लागेल. आणि मग प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड डिवोट टू सर्व्हिस अँड वेलबिंग ऑफ द नेशन अँड पीपल. ठीक. तर हे झालं 60. पुढं आता इथंच बघूया बरं आपण. व्हाईस प्रेसिडेंटची ओथ जी आहे त्याच्यामध्ये आता व्हाईस प्रेसिडेंट ओथ जो देतो तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया समोर नाही देत, तो प्रेसिडेंट समोर देतो किंवा प्रेसिडेंटनं ज्याला कोणी अपॉइंट केलेला असेल एनी अपॉइंटी त्याच्या समोर देतो. आणि त्याच्या प्रेसिडेंटमध्ये, त्याच्या ओथमध्ये फक्त ट्रू फेथ अँड अलिजियन्स टू कॉन्स्टिट्यूशन आहे आणि फेथफुली डिस्चार्ज द ड्युटी टू इंटर. म्हणजे त्याच्याकडे काय दिलंय, प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड कॉन्स्टिट्यूशन नाहीये. त्याला फेथफुली जी 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 ड्युटी मिळेल ती ड्युटी डिस्चार्ज करायचं काम. तर कसं बघा, व्हाईस प्रेसिडेंटकडे ड्युटीज काय काय, तर एक तर तो व्हाईस प्रेसिडेंट आहे, दुसरं त्याला दुसरं काही काम नसतं म्हणून राज्यसभेचे चेअरमन त्यांना केलं जातं. मग ते चेअरमन, राज्यसभेच्या चेअरमनचं पद सांभाळावं लागतं. आणि जेव्हा केव्हा प्रेसिडेंटचं काम करू शकत नसतील त्यावेळी मग व्हाईस प्रेसिडेंटनं प्रेसिडेंटचं काम करावं लागतं. तर हे असे जे काही ड्युटीज त्यांना करायच्या असतील त्या फेथफुली डिस्चार्ज करेल असं अशी ओथ त्यांना घ्यावी लागते. आणि ह्या व्हाईस प्रेसिडेंटला ज्यावेळी प्रेसिडेंटचा कार्यभार सांभाळायचा, पदभार सांभाळायचा, त्यावेळी मग प्रेसिडेंटची ओथ घ्यावी लागते. ओके, असं. आणि आता ही गव्हर्नरची काय, मग प्रेसिडेंट सारखी. हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतं तर हे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट किंवा त्या हायकोर्टचा सिनियर मोस्ट जज. आणि मग या प्रेसिडेंट सारख्याच 3 कंडिशन आहेत. फक्त इथं प्रेसिडेंटच्या ऐवजी एक्झिक्यूट द ऑफिस ऑफ प्रेसिडेंटच्या ऐवजी एक्झिक्यूट द ऑफिस ऑफ गव्हर्नर असे येऊ जाईल. ठीक आहे, हे झालं. आता व्हाईस प्रेसिडेंटचं बघू आपण. व्हाईस प्रेसिडेंटचे आर्टिकल प्रेसिडेंटचे बघितले. ठीक आहे. व्हाईस प्रेसिडेंट, तर काय, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, देर शाल बी अ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. जसं आर्टिकल 52 होतं प्रेसिडेंटसाठी, आर्टिकल 52 होतं प्रेसिडेंटसाठी, तर असं आता हे व्हाईस प्रेसिडेंटसाठी 63 आर्टिकल आहे. काय झालं, एक मिनिट. एक मिनिट बघा. ठीक आहे, तर काय, जसं आर्टिकल 52 होतं प्रेसिडेंटसाठी तसं हे 63 झालं व्हाईस प्रेसिडेंटसाठी, प्रेझेंटसाठी. आर्टिकल 64 काय म्हणते, द व्हाईस प्रेसिडेंट टू बी एक्स ऑफिशियो चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभा. द व्हाईस प्रेसिडेंट शाल बी एक्स ऑफिशियो म्हणजे त्याचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला धरूनच चेअरमन, काउन्सिल ऑफ स्टेट्सचा चेअरमन. बघा, लोकसभेला जे प्रिसाइड करतात ते स्पीकर असतात, त्याच्यानंतर डेप्युटी स्पीकर म्हणतात. आणि राज्यसभेला जे प्रिसाइड करतात म्हणजे जे समोर बसलेले असतात ते चेअरमन आणि त्यांच्यानंतर डेप्युटी चेअरमन. काय, स्पीकर, डेप्युटी स्पीकर आणि चेअरमन, डेप्युटी चेअरमन. तर प्रेसिडेंट हे, सॉरी, व्हाईस प्रेसिडेंट हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत म्हणून ते डायरेक्ट काउन्सिल ऑफ स्टेट्सचे चेअरमन होतील अँड शाल नॉट होल्ड एनी अदर ऑफिस ऑफ प्रॉफिट, आणि दुसरं कुठलं ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड करणार नाही. Provided that during any period when the vice president acts as president or discharges the functions of the president under article 65, he shall not perform the duties of the office of
chairman of the Council of States and shall not be entitled to any salary or allowance payable to the chairman of the Council of States under Article 97. काय म्हणलं आता आहे की व्हाईस प्रेसिडेंट हा व्हाईस प्रेसिडेंट असल्यामुळे व्हाईस प्रेसिडेंट असल्यामुळे काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभेचे चेअरमन होतील आणि दुसरं कुठलंही ऑफिस ऑफ प्रॉफिट धरून ठेवणार नाही. प्रोव्हाइडेड, पण कंडिशन अशी आहे की जेव्हा केव्हा व्हाईस प्रेसिडेंट हे प्रेसिडेंट म्हणून काम करत असतील किंवा त्याचा कार्यभार सांभाळत असतील आर्टिकल 65 द्वारे, म्हणजे हे बघा 65 याच्याद्वारेच म्हणलंय की व्हाईस प्रेसिडेंटनं प्रेसिडेंटचा कार्यभार सांभाळावा. तर आर्टिकल 65 द्वारे व्हाईस प्रेसिडेंट जेव्हा केव्हा प्रेसिडेंटचा कार्यभार सांभाळत असेल तेव्हा ते काउन्सिल ऑफ स्टेट्सच्या चेअरमनची ड्युटीज परफॉर्म करणार नाहीत, म्हणजे राज्यसभेच्या चेअरमनची ड्युटीज परफॉर्म करणार नाहीत आणि त्यांना त्या सॅलरीज आणि अलाउन्सेसही मिळणार नाहीत. या काउन्सिल ऑफ स्टेट्सच्या चेअरमनच्या सॅलरीज आणि अलाउन्सेसही मिळणार नाहीत ज्या आर्टिकल 97 द्वारे त्यांना मिळत होते. मग आता कोणत्या मिळणार, तर जेवढ्या वेळा करता व्हाईस प्रेसिडेंट हे प्रेसिडेंटचा कार्यभार सांभाळतील तर प्रेसिडेंटला लागू असलेले सगळे इम्युलमेंट्स, अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेस हे व्हाईस प्रेसिडेंटला मिळतील. ठीक आहे, तर बघा शब्दप्रयोग वेगवेगळा केलेला आहे बरं का. प्रेसिडेंटसाठी इम्युलमेंट्स, अलाउन्सेस आणि प्रिव्हिलेजेस आहे, पण व्हाईस प्रेसिडेंटसाठी सॅलरी आणि अलाउन्सेस आहे. हे आता काय फरक आहे माहित नाही, पण हे लक्षात ठेवायचं, वाचून वाचून लक्षात राहते. ठीक आहे, हे झालं. आता आर्टिकल 65 द्वारे काय, the vice president to act as president or to discharge his functions during casual vacancies in the office or during the absence of president. एक तर casual vacancies किंवा absence यापैकी कधी प्रेसिडेंटचे प्रेसिडेंट म्हणून व्हाईस प्रेसिडेंट हे प्रेसिडेंट म्हणून एकतर ऍक्ट करेल, कार्य करेल किंवा प्रेसिडेंटचं काम करेल, प्रेसिडेंटची कामं करेल किंवा प्रेसिडेंट म्हणून कार्य करेल. प्रेसिडेंटची कामं म्हणजे सहज म्हणजे बरं का, प्रेसिडेंटचं ऍक्ट करणे म्हणजे ते प्रेसिडेंट असल्यासारखेच वागणे. तर 65(1) काय म्हणतं, इन द इव्हेंट ऑफ द ऑकरन्स ऑफ एनी वॅकन्सी इन द ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट बाय रिझन ऑफ हिज डेथ, resignation or removal or otherwise, the vice president shall act as president until the date on which a new president elected in accordance with the provisions of this chapter to fill such vacancy enters upon his office. मग काय की जर कुठल्याही कारणानं म्हणजे मृत्यूच्या, रेजिग्नेशनच्या किंवा रिमूव्हलच्या किंवा इतर दुसऱ्या कुठल्या याद्वारे जर प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये वॅकन्सी निर्माण झाली असेल तर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्य करेल त्या दिवसापर्यंत जोपर्यंत या प्रोव्हिजनच्या खाली निवडलेले नवीन प्रेसिडेंट त्याच्या ऑफिसमध्ये येत नाही तोपर्यंत प्रेसिडेंट म्हणून काम करते. ठीक आहे, नेक्स्ट 65(2). When the president is unable to discharge his functions owing to absence, illness or any other cause, the vice president shall discharge his functions until the date on which the president resumes his duties. आता आधी काय होतं, वॅकन्सी तयार झाली होती, इथं अनेबल टू परफॉर्म हिज ड्युटी आहे. तर प्रेसिडेंट अनेबल टू परफॉर्म हिज ड्युटीज ओविंग टू अब्सेन्स, इलनेस और एनी अदर कॉज. 3 कारण आहेत, नंबर हे सगळे माहित पाहिजे, अब्सेन्स आहे, इलनेस आहे और एनी अदर कॉज. या 3 द्वारे मग आता एनी अदर कॉज मध्ये काही आलं, तसंच वर अदरवाईज म्हणजे कुठल्याही कारणानं आलं, तर त्या कुठल्याही कारणामुळे जर प्रेसिडेंट इज अनेबल टू परफॉर्म हिज ड्युटीज तेवढ्या वेळा करता तर व्हाईस प्रेसिडेंट शाल डिस्चार्ज हिज फंक्शन. जोपर्यंत मग प्रेसिडेंट ड्युटीज रिझ्यूम करत नाही, परत सुरुवात करत नाही, तोपर्यंत व्हाईस प्रेसिडेंटच्या ड्युटीज डिस्चार्ज करेल, ते त्याचं काम आहे, तशी त्यांनी ओथ घेतलेली आहे. नेक्स्ट आर्टिकल 62 क्लॉज 3. The vice president shall, during and in respect of the period while he is so acting as or discharging the functions of president, have all the powers and immunities of the president and be entitled to such emoluments and allowances and privileges as may be determined by parliament by law, and until provision in that behalf is so made, such emoluments, allowances and privileges are as are specified in the second schedule. का मग प्रेसिडेंट ज्या वेळे करता आणि ज्या वेळी प्रेसिडेंट म्हणून काम करेल किंवा प्रेसिडेंटची कार्य करेल त्या वेळी प्रेसिडेंटची सगळे पॉवर आणि सगळ्या इम्युनिटीज. आता इम्युनिटीजला मराठीत शब्द बघा, हे पॉवर म्हणजे अधिकार झाले,
अधिकार आणि उन्मुक्ती म्हणले बापरे. इम्युनिटीज म्हणजे काही सेफगार्ड्स दिलेले आहेत. आता जसं प्रेसिडेंटला क्रिमिनल केसेस जरी त्यांच्यावर म्हणजे ते पदावर असताना क्रिमिनल केस त्यांच्यावर होतच नाही, त्यांना जेल होतच नाही. जर सिव्हिल केसही करायची झाली तर काहीतरी मला वाटतं 2 महिन्याचा काहीतरी पिरियड असतो, तेवढा पिरियड द्यावा लागतो. हे असे जे इम्युनिटीज आहेत, तर व्हाईस प्रेसिडेंट जेवढ्या काळाकरता किंवा जेव्हा ज्या ज्या वेळी प्रेसिडेंट म्हणून काम करतात त्यावेळी प्रेसिडेंटचे सगळे अधिकार आणि सगळ्या इम्युनिटीज व्हाईस प्रेसिडेंटला असतील आणि त्यासोबतच सगळे इम्युलमेंट्स, अलावन्सेस आणि प्रिव्हिलेजेस असतील जे पार्लमेंटने कायद्याद्वारे दिलेले आहेत. आणि जोपर्यंत तशी सोय झालेली नाही तोपर्यंत ते इम्युलमेंट्स, अलावन्सेस आणि प्रिव्हिलेजेस हे जसे सेकंड शेड्यूल मध्ये आहेत तसे मिळतील. ठीक आहे. आता आर्टिकल 66 इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. The vice president shall be elected by the members of an electoral college consisting of the members of both house of parliament in accordance members of an electoral college consisting of the members of both houses of parliament in accordance with the system of proportional representation by means of single transferable vote, and the voting at such election shall be by secret ballot. इथं काय, इथं बघा मेंबर्स आहे, इलेक्टेड मेंबर्स नाही, इलेक्टेड नाहीये, सगळे मेंबर्स म्हणजे नॉमिनेटेड मेंबर आहे. आणि इथं फक्त पार्लमेंटचेच आहेत. आता इथं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचेच नाही, त्याच्यामुळं हे फक्त लोकसभा आणि राज्यसभा यांचे सगळे मेंबर असं झालं. आता इथं एक नंबर 1 आला. हे नंबर 1 काय म्हणतात आपण, सबस्टिट्यूटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन 11th amendment 1961 for members of both houses of parliament assembled at a joint meeting. ही 11th of 61 काय 11th amendment of 61 नुसार आधी काय होतं की सगळे मेंबर्स जे जॉईंट सिटिंग मध्ये एकत्र बसले त्या मेंबर्स द्वारे म्हणलं होतं. पण नंतर ते चुकीचं ठरलं. ते त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट काय केलं मग की दोन्ही हाऊसचे सगळे मेंबर्स, फक्त त्या दिवशी प्रेझेंट असलेले नाही तर सगळे मेंबर्स. आणि मग ते इलेक्शन प्रेसिडेंट सारखं सिंगल ट्रान्सफरेबल वोटनी होणार आणि सिक्रेट बॅलेटनी होणार. त्यात मी सांगितलं की काय सिक्रेट बॅलेट देणार, त्यामध्ये मग जेवढे कॅन्डिडेट्स उभे राहिले त्यांना प्रेफरन्सेस देणार आणि मग ते प्रेफरन्सेस पहिल्यांदा सगळ्यांचे काउंट करणार आणि मग सगळ्यात शेवटी जो आहे त्याला काढून टाकून देऊन त्याचे सेकंड प्रेफरन्स डिस्ट्रीब्यूट करणार. तसं मग आणखी जो लहान सगळ्यात शेवटचा आहे त्याला काढून टाकणार, मग त्याचे थर्ड प्रेफरन्स डिस्ट्रीब्यूट करणार असं. ठीक आहे. Next, Article 66(2). The Vice President shall not be a member of either House of Parliament or of a House of the Legislature of any state, and if a member of either House of Parliament or of a House of the Legislature of any state be elected Vice President, he shall be deemed to have vacated his seat in that House on the date on which he enters upon his office as Vice President. बघा ही सेम कंडिशन आहे जशी प्रेसिडेंटची होती. कोणती, एक मिनिट, हा हे आर्टिकल 59(1) नुसार जी प्रेसिडेंट साठी होती तीच 66(2) नुसार जशीच्या तशी व्हाईस प्रेसिडेंट आला आहे. 66(2) नुसार जसेच्या तशी काय की व्हाईस प्रेसिडेंट हा पार्लमेंटच्या कुठल्याही सभागृहाचा सदस्य असणार नाही किंवा कोणत्याही राज्याच्या स्टेट लेजिस्लेचरचा सदस्य असणार नाही. जर असा सदस्य व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवडून गेला तर तो व्हाईस प्रेसिडेंट त्याच्या ऑफिस मध्ये गेलेल्या दिवसापासून त्याने आधीचे ऑफिसेस रिकामे केले असे समजले जावे. ठीक आहे. पुढे आता एलिजिबिलिटी. नो पर्सन शॅल बी एलिजिबल फॉर इलेक्शन ॲज व्हाईस प्रेसिडेंट अनलेस ही इज अ सिटीजन ऑफ इंडिया. हे सेमच पोझिशन. यात हॅज कम्प्लिटेड द एज ऑफ 35 इयर्स. इथे कम्प्लिटेड पाहिजे 35 वर्ष. आणि इज क्वालिफाईड फॉर इलेक्शन ॲज अ मेंबर ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट. आता इथं हा राज्यसभेचा मेंबर होण्याकरता पात्र पाहिजे. प्रेसिडेंट काय लोकसभेचा सदस्य होण्याकरता पात्र पाहिजे. काय फरक आहे माहित नाही, ते बघू नंतर. ओके, ते एवढं. चला पुढं काय, the 66(4). A person shall not be eligible for
person shall not be eligible for re-election as vice president if he holds any office of profit under the government of India or the government of any state or under any local or other authority subject to the control of any of the state governments. काही नाही, सोपं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट राहू नये. खतम. Explanation. For the purpose of this article, a person shall not be deemed to hold any office of profit by reason only that he is the president or vice president of the union or the governor of any state or is a minister either for the union or for any state. आता हे एक्सप्लेनेशन आधी आपण प्रेसिडेंटच्या बाबतीत बघितलेलं आहे की काय ऑफिस ऑफ प्रॉफिट नसू नये व्हाईस प्रेसिडेंटला उभं राहणाऱ्या माणसाकडे, पण ह्या आर्टिकलसाठी जर ती व्यक्ती आधीच प्रेसिडेंट असेल किंवा व्हाईस प्रेसिडेंट असेल किंवा एखाद्या राज्याचा गव्हर्नर असेल किंवा मंत्री असेल देशाचा किंवा युनियनचा किंवा राज्याचा, तर त्याच्याकडे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे असं समजल्या जाऊ नये. हे आधी कुठल्या आर्टिकलद्वारे होतं? हे 59(2) होतं प्रेसिडेंटसाठी, तर हे आता 66(4) आहे व्हाईस प्रेसिडेंटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट, टर्म ऑफ ऑफिस ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. The vice president shall hold office for a term of 5 years period from the date on which he enters on his office. सारखंच की 5 वर्षाकरता असेल ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तो ऑफिस मध्ये जातो त्या दिवसापासून. परत व्हाईस प्रेसिडेंट मे बाय रायटिंग अंडर हिज हँड अड्रेस टू प्रेसिडेंट रिझाइन हिज ऑफिस. आधी प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंटला रिजिग्नेशन देऊ शकत होता, तर तसंच व्हाईस प्रेसिडेंट हे आता प्रेसिडेंटला रिजिग्नेशन देऊ शकतो. पुढं व्हाईस प्रेसिडेंट मे बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस बाय अ रिझोल्यूशन. ही तिथं प्रोसेस ऑफ इम्पीचमेंट होती, इथं रिझोल्यूशन आहे. ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट्स पास बाय मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स ऑफ द काउन्सिल अँड agreed to by the house of the people, but no resolution for the purpose of this clause shall be moved unless at least 14 days notice has been given of the intention to move the resolution. आता मी सांगतो तुम्हाला, लक्ष्मीकांत मध्ये ही जी प्रोव्हिजन आहे ही चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. एम लक्ष्मीकांत मध्ये ही चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे, तर मी हे व्यवस्थित सांगतो बघा. काय की व्हाईस प्रेसिडेंटला काउन्सिल ऑफ स्टेट्सच्या रिझोल्यूशन द्वारे काढता येतं. म्हणजे काय, आधी प्रेसिडेंटला रिमूव्ह करताना दोन्ही पैकी कुठल्याही सभागृहाला चार्जेस प्रेफर करता येत होते. म्हणजे रिमूव्हल करायची प्रोसिजर दोन्ही पैकी कुठल्याही सभागृहाला सुरुवात करता येत होती. पण व्हाईस प्रेसिडेंट मे बी रिमूव्ड, पण व्हाईस प्रेसिडेंटला रिमूव्ह केल्या जाऊ शकतं फक्त काउन्सिल ऑफ स्टेटच्या रिझोल्यूशनद्वारे, की सुरुवात राज्यसभेमध्येच व्हावी लागते. आणि ती पास किती व्हावं लागते, तर द देन मेंबर्स ऑफ द काउन्सिल, त्यावेळेचे जे मेंबर आहेत, टोटल स्ट्रेंथ जे प्रेसिडेंटच्या बाबतीत होतं ते होतं टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस. म्हणजे 543 लोकसभेचे आणि 245 राज्यसभेचे. पण इथं द देन मेंबर्स ऑफ द हाऊस म्हणजे की इथं काही लोकांच्या वॅकन्सी तयार झाल्या असतील, की कोणी मृत्यू पावला असेल किंवा कोणाला काय म्हणता येईल त्याला, ते बार केल्या गेला असेल किंवा सदस्यत्व त्याचं रद्द केल्या गेलं असेल, तर ते सोडून देऊन मग आता सदस्यत्व रद्द केलेले वारलेले म्हणून समजा 235 तयार झाले असतील, तर 235 पैकी बाय अ मेजॉरिटी ऑफ द देन मेंबर्स ऑफ द हाऊस, याची मेजॉरिटी, याचे 50% प्लस 1, कळालं का, याचे 50% जास्त. तर हे द देनचा अर्थ तो आहे, हे चांगलं लक्षात ठेवावं लागेल बरं का, नाही इथं चुका होता. आणि हे बरेच जे लोक कॉन्स्टिट्यूशन वाचत नाही, डायरेक्ट लक्ष्मीकांत घेतात, त्यांची हीच ह्या अशा चुका होत राहतात. काय झालेला, ठीक आहे. द देन मेंबर्स ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट अँड ऍग्री टू बाय द हाऊस ऑफ द पीपल, आणि हाऊस ऑफ द लोकसभेने ऍग्री केलेलं. ऍग्री करणं म्हणजे कोणती मेजॉरिटी, ऍग्री करणं म्हणजे जेवढे लोक प्रेझेंट अँड वोटिंग आहेत, त्या दिवशी लोक प्रेझेंट आणि वोटिंग आहेत त्यांचे 50%, त्यांचे मोर दॅन 50%. तर काउन्सिल ऑफ स्टेटनं सुरुवात करायचं, त्यावेळी त्या सभागृहाची सदस्य संख्या जेवढी आहे त्याच्या मेजॉरिटीने ते पास व्हायचं, आणि मग लोकसभेमध्ये प्रेझेंट अँड वोटिंग द्वारे ते ऍग्री केल्या जायचं. आणि एवढं केलं की व्हाईस प्रेसिडेंटला रिमूव्ह केल्या गेलं असं समजल्या जाईल.
आणि मग हे करताना प्रेसिडेंट सारखंच आधीची प्रोसिजर की बट नो रेझोल्युशन फॉर दिस क्लॉज शॅल बी मूड अनलेस ॲटलीस्ट 14 days नोटीस. हा, जोपर्यंत 14 दिवसाची नोटीस दिल्या जात नाही तोपर्यंत ते रिमूव्हलची प्रोसेस सुरू करता येणार नाही. हा, आणि नोटीस देताना इथं बघा 1/4 मेंबर्सनी ती सुरुवात करायची, चार्जेस प्रिफर करायची जी कंडिशन होती प्रेसिडेंट बाबतीत ती व्हाईस प्रेसिडेंट बाबतीत नाहीये. तर इथं काय की कोणी एकानं रिझोल्युशन दिलं किंवा आपल्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सला चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर चेअरमन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे राज्यसभेच्या चेअरमनला काढून टाकायचं असेल तर कोणी राज्यसभेच्या एका सदस्याने तर तसं रिझोल्युशन द्यायचं. ते जर त्यावेळच्या राज्यसभेच्या सदस्य संख्येच्या मेजॉरिटीनं 50% जास्त पास झालं तर मग ते लोकसभेत जाणार. लोकसभेमध्ये तर जेवढे प्रेझेंट आणि वोटिंग आहे, प्रेझेंट आता बघा 543 सदस्य संख्या आहे आणि 100 लोक प्रेझेंट असतील तर 50 वोट मिळून व्हाईस प्रेसिडेंटला रिमूव्ह करता येते. कळलं का? आणि मग 100 म्हटल्यावर मग कमीत कमी सदस्य किती असू शकतात सभागृहामध्ये, तर कुठल्याही सभागृहाचं कामकाज चालायचं असेल तर कॉन्स्टिट्यूशन मध्येच एक कोरम नावाचा कन्सेप्ट आहे, COURAM, कोरम असतो की मिनिमम 10%, मिनिमम 10% किंवा 10% पेक्षा जास्त सदस्य संख्या पाहिजे. तर 543 असतील त्याच्यापैकी 54,000 असले, 54 आता ते 54.3 होतील म्हणजे ते 55, आणि ते ह्याला धरून प्रिसाइडिंग ऑफिसरला धरून मग काय की आपल्याला 55 पाहिजे तर 54 सदस्य आणि एक प्रिसाइडिंग ऑफिसर असे 55 लोक झाले तर लोकसभा चालू शकते. तसंच राज्यसभा 10% आणि 10% पेक्षा जास्त. तर ते कोरम मेंटेन ठेवून त्याच्या नंतर जेवढे प्रेझेंट आणि वोटिंग आहेत त्यांची मेजॉरिटी भेटली की व्हाईस प्रेसिडेंटला रिमूव्ह केल्या गेला असं समजल्या जाऊ शकतं. पुढं व्हाईस प्रेसिडेंट शाल नॉट विथस्टँडिंग द एक्सपायरेशन ऑफ हिज टर्म कंटिन्यू टू होल्ड ऑफिस अंटिल हिज सक्सेसर एंटर्स अपॉन ऑफिस. आता हे रिमूव्हलचं वेगळं झालं, हे रिमूव्हलचं होतं. पण इथं टर्म जरी नॉट विथस्टँडिंग म्हणजे टर्म संपली तरी, कार्यकाळ संपला तरीही प्रेसिडेंट त्याचं ऑफिस धरून ठेवल जोपर्यंत त्याचा सक्सेसर त्याच्या ऑफिसमध्ये येत नाही तोपर्यंत. म्हणजे वॅकन्सी कधीच राहू नये त्या पदांची याकरता ती सोय आहे. ठीक आहे. पुढं Article 68, time of holding election to fill vacancy in the office of vice president and the term of office of person elected to fill casual vacancy. An election to fill a vacancy caused by the expiration of the term of office of vice president shall be completed before expiration of term. हे आधी सारखंच की जर वॅकन्सी ही टर्म एक्सपायर झाल्यामुळे होत असेल तर मग टर्म एक्सपायर होण्याच्या अगोदर व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन घ्यावं लागेल. An election to fill a vacancy in the office of vice president occurring by reason of his death, resignation or removal or otherwise, हे 4 कंडिशन परत. या 4 कंडिशन मुळे व्हाईस प्रेसिडेंटच्या ऑफिस मध्ये वॅकन्सी येत असेल तर मग as soon as possible after the vacancy and the person elected to fill the vacancy shall subject to the provisions of the Article 67 be entitled to hold office for the full term of 5 years from the date on which. आता बघा इथं काय केलं, या 4 गोष्टीमुळे जर वॅकन्सी येत असेल तर जेवढ्या लवकर जमल तेवढ्या लवकर इलेक्शन घ्या म्हणले. पण प्रेसिडेंट बाबतीत जशी 6 महिन्याची अट आहे तशी इथं 6 महिन्याची अट नाही. याच्या छोट्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जसं प्रेसिडेंट बाबतीत 6 महिन्याची अट आहे तसं व्हाईस प्रेसिडेंट बाबतीत 6 महिन्याची अट नाही. आणि मग परत सब्जेक्ट टू आर्टिकल 67 की तो रिजिग्नेशन देईल किंवा कार्यकाळ त्याचा संपल किंवा त्याला काढून टाकल्या जाईल, हे याच्या कंडिशन सोडल्या तर ज्या दिवसापासून तो ऑफिस घेतो तेव्हा दिवसापासून 5 वर्षापर्यंत त्याचा कार्यकाळ असेल. ठीक आहे. पुढे oath or affirmation by the vice president. Okay. Every vice president shall before entering upon his office make and subscribe before the president or some person appointed in that behalf by him an oath or affirmation in the following form, that is to say, I, A.B. do swear in the name of God or solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. काय मग की जो कोणी व्हाईस प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये जात असेल त्याला प्रेसिडेंट समोर किंवा प्रेसिडेंटने नेमलेल्या कोणत्याही व्यक्ती समोर, याच्यात आता जजच असावा असं नाही, प्रेसिडेंटने नेमलेल्या कोणत्याही व्यक्ती समोर घ्यावी लागेल आणि मान्य करावी लागेल ही ओथ आणि अफर्मेशन. त्यामध्ये काय
त्यामध्ये ते म्हणतात की मी ट्रू फेथ आणि अलिजियन्स ठेवेल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाला, जे कायद्याद्वारे उभं केले गेलेलं आहे. अँड आय विल फेथफुली डिस्चार्ज द ड्युटी अपॉन विच आय एम अबाउट टू एंटर. आणि मी ज्या ड्युटीमध्ये आता जात आहे ती सगळी ड्युटी फेथफुली डिस्चार्ज करेल. ठीक आहे. पुढं आता आर्टिकल 70. आता हे आर्टिकल 70 काय? डिस्चार्ज ऑफ प्रेसिडेंट्स फंक्शन्स इन अदर कंटिन्जेन्सीज. Parliament may make such provisions as it thinks fit for the discharge of functions of the president in any contingency not provided for in this chapter. म्हणजे not provided for म्हणजे सोय न केलेल्या, ह्या चॅप्टरमध्ये सोय न केलेल्या कोणत्याही इतर कंटिन्जन्सी, कोणत्याही इतर अडचणीच्या काळासाठी प्रेसिडेंटचे फंक्शन डिस्चार्ज करण्यासाठी पार्लमेंटला जे बरोबर वाटेल अशा प्रोव्हिजन्स पार्लमेंट करेल. म्हणजे आता जे पार्लमेंटमध्ये, जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलं नाही अशा गोष्टी करता प्रेसिडेंटची कामं कोण करेल हे ठरवण्याचं काम पार्लमेंटकडे आहे. पार्लमेंट कायद्याद्वारे तशी सोय करू शकते. हे आहे आर्टिकल 70. ठीक आहे. आता मॅटर्स रिलेटिंग टू और कनेक्टेड विथ द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट और वाइस प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट बाबतीतही आणि वाइस प्रेसिडेंटच्याही इलेक्शन बाबतीत जो काय मॅटर आहे त्या बाबतीत हे आर्टिकल काय, ऑल डाऊट्स अँड डिस्प्यूट्स अरायझिंग आउट. आता हे काय करूत आपण नंतर करूत. पॉवर ऑफ प्रेसिडेंट, हा ठीक आहे, उद्यापासून करूया. तर आजच्या दिवसाकरता मी काय देतो काम तुम्हाला, तर हे जर दिसत असेल तर प्रेसिडेंट आणि वाइस प्रेसिडेंट हे तुम्ही असं लिहून काढा. ठीक आहे. आर्टिकल नंबर बघून तुमचं तुम्ही वाटल्यास पहिल्यांदा मोठ्या अक्षरामध्ये नोट्स बनवा आणि मग ते छोट्या छोट्या होतील. तुम्हाला वाटल्यास दुसरीकडे मी दाखवतो. एक मिनिट. हे आलं असेल बघा. तर मग मी हे काय करतो, हे तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेत चला. हळूहळू मी हे खाली खाली घेऊन जातो. म्हणजे कोणता आर्टिकल कोणाच्या बरोबरीचा आहे हे तुम्हाला यातून कळून जाईल. ठीक आहे. आर्टिकल 52 आहे, आर्टिकल 63 सारखं आणि 153 सारखं. मग आर्टिकल 53 1 सारखं, 64 आर्टिकल 53 सारखं, 64 आणि 154. तर हे थोडं थोडं वर घेतो. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि त्यानुसार मग नोट्स तयार करा तुमची. ठीक आहे. मी कळलेलेच आहेत नोट्स. नंतर मी सांगतोच छोट्या अक्षरामध्ये काय लिहायचं ते उद्याच्या क्लासमध्ये. आज तुमचं तुम्ही वाचून जेवढं जमल तेवढं हे करा. ओके. किंवा मी दाखवायची गरज नाही, तुम्ही पुस्तक घ्या आणि किंवा PDF डाउनलोड मिळेल, कॉन्स्टिट्यूशनची PDF मिळेल तुम्हाला. तर त्या PDF मधूनही तुम्ही हे आर्टिकल नंबर कळाला की त्यातला कंटेंट लिहू शकाल. त्यातल्या कंटेंट मधल्या महत्वाच्या गोष्टी एकमेकांसमोर लिहून तशा नोट्स बनवू शकाल. ठीक आहे. आर्टिकल 59 कंडिशन्स ऑफ प्रेसिडेंट्स ऑफिस. तर ते वाइस प्रेसिडेंट ऑफिस बाबतीत 66(2) येतं, गव्हर्नर बाबतीत 158 येतं. ओथ और अफर्मेशन बाय द प्रेसिडेंट, आर्टिकल प्रेसिडेंटची 60, वाइस प्रेसिडेंटची 69 आणि गव्हर्नरची 159. टर्म ऑफ ऑफिस प्रेसिडेंटची 56, वाइस प्रेसिडेंटची 67, गव्हर्नरची 156.
प्रोसिजर फॉर इम्पीचमेंट ऑफ द प्रेसिडेंट 61 द्वारे, व्हाईस प्रेसिडेंटचा रिमूव्हल 67 द्वारे आणि गव्हर्नरचा रिमूव्हल 156 द्वारे. रिमूव्हल किंवा त्या बाबतीत जी प्रोव्हिजन आहे ती. तर काय तिथं, द गव्हर्नर शाल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, म्हणजे प्रेसिडेंटचं मन आहे तोपर्यंत गव्हर्नर ते ऑफिस धरून ठेवा. मग यातच असं आहे की जर प्रेसिडेंटचं प्लेजर संपलं की गव्हर्नरला काढून टाकल्या जातं. ते याच्याशी रिलेटेड ते आर्टिकल आहे. ठीक आहे, सारख्या गोष्टी आहेत. टाइम ऑफ होल्डिंग इलेक्शन टू फिल वॅकन्सी, प्रेसिडेंटच्या बाबतीत आहे आर्टिकल 62, व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीत आर्टिकल 68. डिस्चार्ज ऑफ प्रेसिडेंट फंक्शन्स, प्रेसिडेंटच्या बाबतीत आर्टिकल 70, व्हाईस प्रेसिडेंट बाबतीत असं काही नाही. व्हाईस प्रेसिडेंटच्या ड्युटीज कोणी व्हाईस प्रेसिडेंट नसताना दुसरा कोणी करत नाही. आणि 160 हे गव्हर्नर बाबतीत. पुढं मॅटर्स रिलेटिंग टू, आता हे आज बघणार होतो आपण ते की काय, मॅटर्स रिलेटिंग टू ऑर इन कनेक्टेड विथ द इलेक्शन्स ऑफ अ प्रेसिडेंट और व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन. तर हे आर्टिकल 71 आहे बघा. हे वन म्हणजे ते नोट आहे की ते आर्टिकल बदललं असेल तर ते बदलासाठी ते वन दिलेलं आहे. ठीक आहे. तर कसं मग पॉवर ऑफ प्रेसिडेंट टू ग्रँट पार्डन एक्सेट्रा अँड टू सस्पेंड, रिमिट और कम्यूट सेंटेन्स इन सर्टन केसेस. तर प्रेसिडेंट बाबतीत 72 आहे ते, व्हाईस प्रेसिडेंटला ते अधिकार नाहीत आणि मग डायरेक्ट गव्हर्नरला 161 नुसार ते अधिकार आहे किंवा त्याच्यासारखे अधिकार आहेत. एक्सटेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन, प्रेसिडेंट बाबतीत आर्टिकल 73, स्टेट बाबतीत गव्हर्नर बाबतीत आर्टिकल 162. ठीक आहे. हे असं तर आजच्या दिवसाकरता हे एवढं. बाकी काही डाऊट्स असतील तुमचे तर कमेंट्समध्ये विचारत चला मला, त्यानुसार मी त्याचे सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल. ओके, सो दॅट्स इट टुडे. थँक्यू व्हेरी मच. सी यू नेक्स्ट टाइम.